उन्हाळ्यात आरोग्यदायक आणि इझिली अवेलेबल असणारं पेय म्हणजे ताक. नुसतं दही घुसळणं आणि ते पातळ दही ताक म्हणून पिणं आपल्याला अपेक्षित नाही. दही जर प्यायचं असेल तर त्या ताकाचे गुण वेगळे आहेत आणि जे आपल्याला उपयोगी आहे, ज्याला आयुर्वेदानं छच्छिका असं म्हटलेलं आहे, त्या ताकाचे गुण वेगळे. आयुर्वेदानं सांगितलं आहे छच्छिका म्हणजे ज्याला आपण छास म्हणू शकतो, त्या प्रकारचं ताक आपल्याला प्यायचं आहे. दही भरपूर घुसवून त्यातलं लोणी काढल्यानंतर जे प्रचूर वारीतं म्हणजे भरपूर पाणी असणारं जे ताक आहे, ते ताक पचायला सोपं असतं. शिवाय ते तोंडाला चव आणतं, पचनशक्तीसुद्धा वाढवतं. असं ताक तृष्णाहर म्हणजे तहान कमी करणारं किंवा तहान भागल्याचं समाधान देणारं असतं. ह्या ताकाचा श्रमहर हा गुण सांगितलेला. उन्हाळ्यात बदललेल्या वातावरणामुळे जरा जरी काम केलं तरी लगेच थकवा येतो, दमायला होतं. हाच थकवा, हेच श्रम दूर करण्यासाठी ताक उन्हाळ्यात उपयोगी ठरतं. ताकाची चव थोडीशी आंबट तुरट अशी असते, हे तर आपल्याला माहितीच आहे. नैसर्गिक योग्य प्रमाणात असणारी अशी आंबट चव हृदय म्हणजे हृदयाला, थोडक्यात हृदयाच्या ठिकाणी राहणाऱ्या मनाला प्रसन्न करणारी, टवटवीतपणा आणणारी असते. उन्हाळ्यातली चिडचिड, अस्वस्थता, थोडक्यात इरिटॅबिलिटी कमी करण्यासाठी किंवा इरिटेशन कमी करण्यासाठी ताक उपयोगी आहे. ताक बनवताना मात्र आपल्याला काही बेसिक गोष्टी लक्षातच घ्यायच्या आहेत. ताकासाठी वापरलं जाणारं दही पारंपरिक पद्धतीनं विरजण घालून बनवलेलंच वापरायचं आहे आणि आपल्याला हवं असणारं ताक पचायला सोपं, हलकं प्रकारातलं हवं आहे म्हणून साय बाजूला काढून उरलेल्या दुधापासून विरजण घालून बनवलेलं दहीच आपल्याला घ्यायचं आहे. दही फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं शक्यतो न वापरता ताजं दही घेतलेलं चांगलं. अर्धवट विरजलेलं किंवा आंबट होऊन तार येणारं दही आपल्याला नको आहे. हे दही चांगलं घुसळून मग त्यात पाणी घालून ताक बनवायचं आणि हे ताक ताजं असताना प्यायचं. आणि हो, शक्यतो रात्री ताक पिणं आपल्याला टाळायचं आहे. या ताकात सैंधव घालून पिणं उत्तम. याचबरोबर जर धनेजिऱ्याची पावडर जर घालणार असाल तर जास्त चांगलं.